आपल्याकडून घेईल, मात्र तत्पूर्वी मृणालजी आपल्याकडे येतो. दोन्ही पक्षांचं काय म्हणणं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. मला सांगा, ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना नेमकं काय वाटतं? कारण मृणालजी, जात गणनेची आकडेवारी आरक्षण वाढवण्यासाठी वापरणार आहात की केवळ माहिती गोळा करण्यापुरतीच ती मर्यादित राहणार आहे? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींवरून? नाही, सर्वप्रथम तर मला असं सांगायचं की ओबीसी कार्यकर्ता म्हणून आम्ही दोन्ही पक्षांकडनं थोडेसे निराशच झालेले आहेत. काय झालंय की मुळात एक लक्षात घ्या, जोपर्यंत ब्रिटिश या देशामध्ये होते ते जातगणना करत होते, तर शेवटची जी जातगणना अवेलेबल आहे ती 1931 ची आहे. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर 51 पासून आपण जी जनगणना करतो त्याच्यामध्ये एससी आणि एसटीची संख्या मोजली जाती, ओबीसीची मोजली जात नव्हती. ओबीसीची मोजली गेली इंदिरा साहनी केस नंतर, मंडल कमिशन लागू झालं. त्याच्यानंतर कोर्टाने सांगितले की ठीक आहे, तुमचा ओबीसीच्या संख्येवर वाद असू शकतो. मंडल कमिशनने जी आकडेवारी दिली 52%, ती काही लोकांना मान्य नव्हती. ते कोर्टात गेले तर कोर्ट म्हणले ठीक आहे, जनगणनेत हे मुद्दा तुम्ही जनगणना करून घ्या. त्याच्यानंतरची जी पहिली जनगणना होती ती 2001 साली होती. तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जातीवर जनगणना करणार नाही. त्याच्यानंतरची जी होती 2011ला होती, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. तत्कालीन जे प्रधानमंत्री होते आपले मनमोहन सिंगजी, तर त्यांनी काय सांगितलं की आम्ही जनगणना करू पण वेगळी करू, एससीसीसी करू. आणि त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस हा जातीचा कॉलम ठेवला होता. त्यावेळेस पण प्रवर्गाची जनगणना केली नाही, ओबीसी नाही, पण एक जातीची जनगणना केली. आणि त्याच्यानंतर काय झालं की जवळपास लाखो, म्हणजे देशामध्ये 6 ते 6.5 लाख जाती असल्याचं आढळलं. म्हणजे एकाच जातीचे वेगवेगळे स्पेलिंग्स असतील, अपभ्रंश असतील, अशा पद्धतीने ते कन्फ्युजन झालं. आणि ते जवळजवळ 5,000 कोटी खर्च करून एससीसीचा 2011चा जो डेटा आहे तो आजही उपलब्ध नाहीये, त्याची जनगणना आजही उपलब्ध नाहीये. ती आम्हाला कुठेच कोर्टामध्ये, आता कोर्टामध्ये आमचं ओबीसीचं आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थेला अडवलं. ते म्हणलं तुमचं एम्पिरिकल डेटा नाहीये. मग एम्पेरिकल डेटा नाहीये तर 2011ची जनगणना झाली होती 5,000 कोटी खर्च करून, त्याचा आम्हाला काहीही उपयोग झाला नाही. म्हणून आमचं स्पष्ट मागणी अशी आहे की बाबा, या जनगणनेमध्ये तुम्ही जाती मोजल्या, तुम्ही साधारणतः 40 प्रश्नांचं एक गॅझेट काढलेलं आहे क्वेश्चनियरचं. त्याच्यामध्ये 10वा जो क्रमांकाचा प्रश्न आहे त्याच्यात 3 पार्ट आहेत. 10 इज द पर्सन फ्रॉम द शेड्यूल कास्ट, 10 इज द पर्सन फ्रॉम शेड्यूल ट्राईब्स, 10 इफ द पर्सन इज नॉट फ्रॉम शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स हिज कास्ट, असं लिहिलं. आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक ओबीसीचं एक प्रवर्ग करा आणि ते ओबीसीच्या ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या जाती आहेत, किंवा ओबीसीचं काही ठिकाणी नॉमेनक्लेचर पण वेगळं आहे, एमबीसी म्हणतात साऊथमध्ये, काही ठिकाणी बीसी म्हणतात, तर जे काही नॉमेनक्लेचर असेल ते टाका आणि त्याच्या फिक्स्ड जाती एक ड्रॉपडाऊन मेन्यू द्या. आणि तुम्हाला जो कास्टचा प्रवर्ग ठेवायचा आहे तो निश्चित ठेवा, त्याला आमचा काहीच विरोध नाहीये. असं जर झालं नाही आणि ओपन एंडेड प्रश्न राहिला, त्यांनी कास्ट हा कास्ट ह्याच्यामध्ये टाकलाय, याच्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण मला त्याबरोबर हे पण नमूद करायचंय की ज्या ज्या वेळेस गेले आम्ही 20 वर्ष मागणी करतोय जातगणनेची, तर आम्हाला अर्बन नक्सल म्हणून हिनवलं गेलं. हे पण आम्हाला तिथं निश्चित करायचंय आणि सरकार आज तेच करतंय. मग आमचे जातगणना तुम्ही जातीचा कॉलम टाकला त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन एक प्रकारे व्यक्त करतो, पण थोडीशी निराशे, थोडी खुशी, थोडी गम आहे आम्हाला. तुमच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं काय म्हणणं आहे, गणेशजी उत्तर देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.